लांबलेल्या पावसामुळे वेदगंगा नदी व तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. वेदगंगा नदीतून आणि सरपिरांजीराव तलावातून शहरासाठी पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी घेण्यात येते. या दोन्ही पाणीसाठ्याची पातळी खाली गेल्याने पालिकेने आठवड्यातून एक दिवस ड्राय डे ठेवला आहे. नळांना तोट्या बसवून घ्याव्यात व पाण्याचा अपव्यय टाळावा. नळधारकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जादा पाणी सोडण्यासाठी दमदाटी करू नये, तसेच केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तलावातील पाण्याची पातळी एकदम खाली गेल्याने गाळामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाण्याच्या प्रादुर्भावाने आजारी पडलेले अनेक रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मान्सूनच्या आगमनाची लक्षणे दिसत असली तरी पाण्याची पातळी वाढायला ऑगस्टच उजाडेल. आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन मुरगुडच्या नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील, पाणी पुरवठा सभापती सत्यजित पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर यांनीही नागरिकांना असेच आवाहन केले आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. जाहीर आवाहन. मुरगुड शहरातील सर्व नळ धारकांना कळवण्यात येते की शहरात पाणी पुरवठा करण्यास सरपिराजी तलाव व वेदगंगा नदी ची पाणी पातळी कमी झालेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागामार्फत एक निर्णय परिस्थितीमुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेली आहे. त्यामुळे दर गुरुवारी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांची नागरिकांनी नोंद घ्यावी व उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून नगर परिषदेला सहकार्य करावे. तसेच नागरिकांना खालील सूचनेचे पालनही करावे. नळ कनेक्शन तोट्या कॉक बसवून घ्याव्यात. पाणी भरून झाले की तोटी बंद करावी. पिण्याचे पाणी शौचालय गटारीमध्ये रस्त्यावर सोडून पाण्याची नासाडी करू नये. साठवण टाक्यांवर फ्लोटिंग वॉल बसवून घेऊन पाण्याचा अपव्याप टाळावा. पावसाळ्यात पाणी गाळून उकळून प्यावे. पाणी सोडणारे कर्मचारी यांना जादा पाणी सोडण्यासाठी आग्रह करू नये किंवा करू नये किंवा दमदाटी हा प्रकार करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर वरील सूचनेचे जे पालन करून नगर परिषदेला सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार, मी पाणी पुरवठा सभापती सत्यजित सिंह पाटील आपणास इथं आव्हान करण्यासाठी आलेलो आहे. जसं की आजच्या परिस्थितीला पाण्याची जी कमतरता झालेली आहे, नदीपात्रात असो व आपल्या सरपिराजीराव तलाव असो, या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला आपल्या मुरगुड नगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या वेदगंगा नदी व सरपिराजीराव तलाव या दोन्ही माध्यमातून आपल्या शहराला पाणी पुरवठा होत असतो. मी नागरिकांना इथं आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की या दुष्काळ परिस्थितीच्या काळात आपण जपून पाणी वापरा व पाणी गरम करून प्या. आपलं आरोग्य जपा व आपल्या ज्या नळ कनेक्शन आहेत त्या नळ कनेक्शनला कॉक बसवून जे पाणी वाया जात आहे ते पाणी आपण वाचवूया व आपल्या शहराला दुष्काळ परिस्थितीपासून जपूया. तसेच की महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने आपल्याला सूचित केलं आहे की एल निनो जी परिस्थिती आपल्या या राज्यावर जी उद्भवली आहे त्या परिस्थितीपासून आपण आपल्या शहराला व आपल्या सर्व भागातील परिसराला पिण्याच्या पाण्यापासून समृद्ध करूया व पाणी वाचवूया. व यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी पाण्याचा योग्य वापर करावा. त्यामुळे पाणी टंचाई असल्यामुळे टायफॉईड, मलेरिया किंवा अतिसार, कावेळी, गॅस्ट्रोएंटरायटिस सारखी लक्षणं वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी पिण्याचे जे पाणी आहे ते निर्जंतुकीकरण करून किंवा उकळलेले पाणी किंवा फिल्टर असलेले करून घेतलेले पाण्याचा वापर करावा. त्याचसोबत त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या आढळल्यास जसं की ताप किंवा उलट्या येणे किंवा पोटात दुखणे किंवा गॅस्ट्रोएंटरायटिसची लक्षणं आढळल्यास त्यांनी जवळच्या आरोग्य मंदिरात भेट द्यावी. आणि आरोग्य व्यवस्था ही सज्ज आहे कुठल्याही अशा आजारांसाठी. आणि आम्ही आरोग्य व्यवस्थेत आरोग्य मंदिरात किंवा जवळच्या RH किंवा PHCला येऊन
तुम्ही तुमचा प्राथमिक किंवा सगळा उपचार करून घेऊ शकता.